हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी. एएनएम आणि जेएनएम या एक्झामचं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आलेली आहे. बघा, नॉर्सेट 8चं नोटिफिकेशन आलेलं आहे. यामध्ये तुम्हाला जी वेकन्सी आहे ती नर्सिंग ऑफिसर या पोस्टसाठी आलेली आहे. तर आपण त्याबद्दल डिटेल न्यूज काय आहे, किती पोस्ट आहेत, किती वेकन्सीज आलेल्या आहेत, या सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत. पण त्याआधी बघा, एएनएम आणि जेएनएम याच्यासाठी अकॅडमीमध्ये बॅच सुरू झालेली आहे. बॅचचे फीचर्स काय असणार आहेत, तर जो तुमचा सिलेबस कंप्लीट आहे तो कंप्लीट सिलेबस तुमचा कव्हर केला जाणार आहे. तसेच तुम्हाला ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जाणार आहे जर तुम्ही बॅच परचेस केली तर. तसेच जो व्हिडिओ असेल लेक्चरचा तो तुम्ही कितीही वेळा डाउनलोड करू शकता आणि अनलिमिटेड वेळा लेक्चर पाहू शकता. तसेच एएनएम आणि जीएनएमची मेंटॉरशिप बॅच देखील सुरू झालेली आहे. मेंटॉरशिप बॅचची स्पेशालिटी काय आहे, तर दर 10 स्टुडंटच्या पाठीमागे तुम्हाला एक मेंटॉर प्रोव्हाइड केला जाणार आहे आणि हे मेंटॉर तुम्हाला गाईड करतील आणि तुम्हाला एक्झाम क्लिअर करण्यासाठी जी रिक्वायर्ड स्ट्रॅटेजी आहे ती प्रोव्हाइड करतील. ठीक आहे. या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तर बघा, हे जे नॉर्सेट 8चं नोटिफिकेशन आलेलं आहे एक्झॅक्टली याच्यामध्ये काय असणार आहे, ते नॉर्सेट 8चे जे नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन आलेलं आहे एम्स किंवा इतर गव्हर्नमेंट जे हॉस्पिटल्स असतात याच्यामध्ये नर्सिंग ऑफिसर या पोस्टसाठी आलेलं आहे. बघा, यासाठी 2 स्टेजमध्ये एक्झाम होते. एक प्री एक्झाम असते आणि मेन्स एक्झाम असते. जर तुम्ही दोन्ही एक्झाम क्लिअर करू शकलात तर मात्र तुम्हाला ही नर्सिंग ऑफिसरची पोस्ट मिळू शकते. आता तुम्ही विचाराल की सॅलरी किती असते, तर सॅलरी जी मिळणार आहे तुम्हाला ही पोस्ट मिळाली तर ती 50,000च्या अबव मिळणार आहे. बघा, 4600 हे तुमचं बेस पे असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की वेकन्सी नॉर्सेटची आलेली आहे आणि कोणत्या पोस्टसाठी आलेली आहे, तर ती नर्सिंग ऑफिसरच्या पोस्टसाठी आलेली आहे. याच्यासाठी रिक्वायर्ड एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे, तर बीएससी नर्सिंग असलं पाहिजे तुमचं झालेलं किंवा जेएनएम हे तुमचं बेसिक क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे या पोस्टसाठी. तसेच कोणत्या एज ग्रुपचे लोक ही फॉर्म फिल करू शकतात किंवा विद्यार्थी फॉर्म फिल करू शकतात, तर 18 ते 30 या एज मधले कोणतेही विद्यार्थी हा फॉर्म फिल करू शकतात. तसेच एससी, एसटी आणि ओबीसी कॅटेगरीला एज रिलॅक्सेशन क्रायटेरिया देखील ऍप्लिकेबल आहे. तर चला बघूयात, या ज्या वेकन्सीज आलेल्या आहेत त्याच्यासाठी सिलेबस कोणता असणार आहे. जी नर्सिंग ऑफिसरची वेकन्सी आहे त्याच्यासाठी सिलेबस काय आहे बघ. तर बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या ज्या एक्झाम होतात त्याच्यामध्ये टेक्निकल सिलेबसचा एक पार्ट असतो आणि नॉन टेकचा पण एक पार्ट असतो. मग नॉन टेक्निकल सब्जेक्ट्समध्ये कोणते कोणते सब्जेक्ट असणार आहेत, तर इंग्लिश असणार आहे, जनरल नॉलेज असणार आहे, लॉजिकल ॲबिलिटी हे सब्जेक्ट असणार आहेत. मग इंग्लिशमध्ये कशा टाईपचे क्वेश्चन येतील, तर इंग्लिशमध्ये फिल इन द ब्लँक्स असेल, तुमचं सिनॉनिम्स असतील, ॲनॉनिम्स असतील आणि इंग्लिश ग्रामर असेल, याच्यावरचे क्वेश्चन इंग्लिश या सेक्शनमध्ये येतील. जनरल नॉलेजच्या सेक्शनमध्ये करंट अफेअर असेल, पॉलिटी असेल, हिस्ट्री, जॉग्राफी अशा टॉपिकवरचे क्वेश्चन जनरल नॉलेजच्या सेक्शनमध्ये येणार आहेत. आणि लॉजिकल ॲबिलिटीमध्ये करंट अफेअर असेल, ॲप्टिट्यूड असेल, रिझनिंग असेल हे आणि मॅथ्स असेल, याचे जे क्वेश्चन असतील ते लॉजिकल ॲबिलिटीमध्ये येणार आहेत. आता टेक्निकल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एएनएम जेएनएमच्या एक्झाम्समध्ये जवळपास 16 सब्जेक्ट हे टेक्निकल सब्जेक्ट असतात. जसं की नर्सिंग मॅनेजमेंट असेल, पीडियाट्रिक नर्सिंग असेल, गायनेकोलॉजी असेल, ॲनाटॉमी असेल, हे तुमचे टेक्निकल सब्जेक्ट आहेत आणि जवळपास 16 टेक्निकल सब्जेक्ट आहेत. तर जर तुम्हाला कन्फ्युजन असेल की या सब्जेक्टचा कसा स्टडी केला जाऊ शकतोय, कारण तुमची जी प्री एक्झाम आहे त्याची डेट 12 एप्रिल ही आहे. नॉर्सेटच्या प्री एक्झामची डेट 12 एप्रिल आहे आणि मेन्सची जी एक्झाम आहे ती 2 मे ला एक्झाम होणार आहे. ठीक आहे. आणि जी तुमची फॉर्म फिलअपची लास्ट डेट असेल ती 17 मार्च ही असणार आहे. त्यामुळे ज्या कोणी विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल केलेला असेल त्यांनी 17 मार्चच्या आधी फॉर्म फिलअप करून घ्या. आणि बघा, तुम्हाला एप्रिल आणि मे पर्यंत तुमचा जो टेक्निकल सब्जेक्ट आहे तो क्लिअर करायचा आहे. तुमचे 16 सब्जेक्ट असणार आहेत. त्याच्यामुळे जर तुम्हाला
स्ट्रॅटेजी कशी डिझाईन करायला पाहिजे, कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे, या रिगार्डिंग जर काही डाऊट असतील तर तुम्ही बॅचेस जॉईन करू शकताय. बघा पुन्हा एकदा सांगते की ANM आणि JNM याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत अकॅडमीमध्ये आणि बॅचचे फीचर्स सेम राहणार आहेत. तुम्हाला ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. तसेच तुमची स्ट्रॅटेजी देखील डिझाईन करून दिली जाणार आहे. कारण विद्यार्थ्यांना हे समजत नाही की कोणते सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहेत आणि प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन, जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत त्याचं अनालिसिस देखील प्रोव्हाइड केलं जाणार आहे. बघा कोणतेही बॅच असेल, तुमची जी सरळ सेवेच्या एक्झाम होतात त्यातली कोणतीही बॅच जर तुम्हाला परचेस करायची असेल तर 8 मार्चची स्पेशल ऑफर आहे महिलांसाठी. महिला दिनानिमित्त कोणतीही बॅच तुम्ही 2000 रुपीज मध्ये परचेस करू शकता आणि व्हॅलिडिटी त्याची 1 इयर असणार आहे. बघा या रिगार्डिंग जरी तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्ही प्रिपेअर करत असाल किंवा तुमचे कोणी फ्रेंड्स प्रिपेअर करत असेल तर ही इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि ANM JNMच्या विद्यार्थ्यांसाठी नॉर्सेट 8 च्या वॅकन्सीज ही सुवर्ण संधी आहे. बघा जर तुम्ही फॉर्म फिलअप केले नसतील तर नक्की फिलअप करा आणि एक्झामसाठी प्रिपरेशन करा. थँक्यू.